नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योती काटवे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आतापर्यंत जेही मी फॉर्म्युला शिकवले होते अबॅकस लेवल 1 मधले पॉझिटिव्ह कंपोनंट, नेगेटिव्ह कंपोनंट, बिग फ्रेंड, स्मॉल फ्रेंड या सर्व फॉर्म्युलाची याच्या पुढील सर्व व्हिडिओमध्ये तुमची पूर्णपणे रिव्हिजन घेतली जाणार आहे। तरी व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करून पाहू नका, जेणेकरून जेही ट्रिकी क्वेश्चन्स असतात ते कशा पद्धतीने सॉल्व्ह केले जातात अबॅकस टूलवर, विद्यार्थी या टूलच्या सहाय्याने कशा पद्धतीने सॉल्व्ह करतात हे तुम्हाला कळेल। त्याचबरोबर कोणत्या नंबर्ससाठी कोणतं फिंगर यूज केलं जातं हे सुद्धा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे क्लिअर होईल। मी अबॅकस टूलवर कॅल्क्युलेशन करताना त्याच फिंगर्सचा यूज करणार आहे जेव्हा विद्यार्थी जे पण फिंगर्स कॅल्क्युलेशनसाठी यूज करतात त्या फिंगर्सचा यूज करून तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये हे पूर्ण कॅल्क्युलेशन शिकवली जाणार आहे। तरी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर खाली जो बेल आयकॉन दिलाय तोही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला जे पण मी व्हिडिओज रोजच्या रोज अपलोड करते ते लगेचच मिळत जाईल, त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल। त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा, आणि काहीही तुम्हाला डाऊट असतील तर कमेंट्सच्या थ्रू नक्की सांगा। त्या तुमचे जेही डाऊट्स असतील ते पूर्ण क्लिअर करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन। चला तर मग आता आजच्या सेशनमध्ये हे जे क्वेश्चन्स तुम्हाला दिसत आहेत हे पूर्णपणे मी सॉल्व्ह करून दाखवणार आहे अबॅकस टूलवर विथ फिंगर्स। ओके, फिंगर्सवर तुम्हाला दाखवणार आहे की कोणते फिंगर कोणत्या बीटसाठी यूज केले जातात, कोणत्या नंबरसाठी यूज केले जातात। ओके, तर फर्स्ट इथं क्वेश्चन आहे 5 + 3 + 8 + 2 अँड -3। तर 5 साठी अप्पर बीट यूज केली जाते, तर हे आहे 5। ओके, 5 + 3 तर इथे आपल्याला +3 करायचे, हे +3। नेक्स्ट दिलेलं आहे +8। आता +8 साठी आपल्याला फॉर्म्युला यूज करायचे +10 - 2। अशा प्रकारे हे थंब फिंगर यूज केलं जातं +10 - 2। नेक्स्ट इज +2, देन दिस इज +2। ओके, नेक्स्ट दिलेलं आहे -3, तर हे -3 करणार। ओके, तर आपला आन्सर येतं 15। आहे की नाही सोपं? हे फिंगर्स जे दाखवत आहे त्याच फिंगर्सचा यूज करून तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचंय, जेणेकरून फिंगर्स सुद्धा तुम्हाला कळून येतील की कोणत्या बीटसाठी किंवा कोणत्या नंबरसाठी कोणते फिंगर यूज केली जाते। ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 + 7 + 4 -6 अँड +9। देन फर्स्ट 8, तर अप्पर बीटसाठी इंडेक्स फिंगर 8 हे 5 आणि हे 3, हे 8 + 7, तर +7। आता +7चा फॉर्म्युला यूज करावा लागेल +10 - 3। ओके, नेक्स्ट इज +4, हे +4। नेक्स्ट इज -6, तर हे -6 अँड +9। +9चा फॉर्म्युला यूज होईल +10 - 1। देन आपलं आन्सर येतं 22। ओके, नेक्स्ट पुन्हा सर्वात आधी एक क्वेश्चन झालं, पूर्णपणे सॉल्युशन मिळालं की लगेचच सर्वात आधी टूल क्लिअर करून घ्यायचं। ओके, नेक्स्ट दिलेले आहे 3, देन दिस इज 3 +7 +7साठी फॉर्म्युला यूज होईल +10 - 3। ओके, +10 - 3 +4 +4 +5 +5 अँड -3। आपला आन्सर येतं 16। नेक्स्ट क्वेश्चन आहे 9 + 6 -5 + 3 + 8। दिस इज 9 + 6 +6 साठी फॉर्म्युला आहे +10 - 6। नेक्स्ट इज -5, देन -5 +3 +3 +8 +8चा फॉर्म्युला आहे +10 - 2। आपला आन्सर येईल 21। नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 7 + 9 + 9 + 4 -6। देन दिस इज 7, हे फर्स्ट 7 +9 +9चा फॉर्म्युला आहे +10 - 1। पुन्हा +9 आहे तर +10 - 1। नेक्स्ट इज +4, दिस इज +4 अँड -6, दिस इज -6। तर आपला आन्सर येतं 23। क्लिअर करा टूल। नेक्स्ट क्वेश्चन आहे 2 + 8 +8चा फॉर्म्युला आहे +10 - 2 +6 +6 +3 +3 +7 +7चा फॉर्म्युला आहे +10 - 3। आपला आन्सर येतं 26। ओके, नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 4 + 7 + 2 + 9 - 2। फर्स्ट हे 4,
नेक्स्ट आहे +7. +7साठी फॉर्म्युला यूज होईल +10 - 3. नेक्स्ट इज +2. दिस इज +2. नेक्स्ट आहे +9. तर +9चा फॉर्म्युला आहे +10 - 1. नेक्स्ट इज -2. -2. आपला आन्सर येईल 20. ओके. नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे 6 + 9 + 3 + 8 + 9. फर्स्ट हे 6. ओके. +9. +9चा फॉर्म्युला आहे +10 - 1. नेक्स्ट इज +3. तर हे +3 +8. +8चा फॉर्म्युला आहे +10 - 2. नेक्स्ट इज +9. देन +10 - 1. तर आपला आन्सर येतं 35. नेक्स्ट क्वेश्चन आहे 4 + 7 + 9 + 8 + 1. फर्स्ट हे 4. +7साठी +10 - 3 हा फॉर्म्युला यूज होईल. नेक्स्ट इज +9. +9साठी +10 - 1. नेक्स्ट इज +8. +8साठी आता इथं फॉर्म्युला यूज करायची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी आपल्याकडे हे बीट्स अवेलेबल आहेत, तर आपण डायरेक्टली +8 करू शकतो. नेक्स्ट इज +1. देन दिस इज +1. बीट्स अवेलेबल आहे, आपण डायरेक्टली करू शकतो. आपला आन्सर येईल 29. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 + 5 + 7 + 5 + 5. देन फर्स्ट हे 7. नेक्स्ट दिले +5. तर +5चा फॉर्म्युला आहे +10 - 5. नेक्स्ट इज +7. +7साठी आता इथे बीट्स अवेलेबल आहेत, तर डायरेक्टली आपल्याला +7 करायचं. आपल्याकडं फॉर्म्युला यूज करायची गरज नाही आहे आपल्याला इथे. नेक्स्ट दिलेला आहे +5. पुन्हा +5 आहे, तर +5साठी फॉर्म्युला आहे +10 - 5. आता पुन्हा +5 दिलेलं आहे. आता पुन्हा +5 करण्यासाठी पुन्हा आपल्याला इथं फॉर्म्युला यूज करायची काहीच गरज नाही, आपण डायरेक्टली +5 करू शकतो. ओके. तर हे केले +5. तर आपला आन्सर येईल 29. आहे की नाही हे सोपं? अशा पद्धतीने अबॅकस टूलवर जे पण विद्यार्थी असतात हे इझिली अशा प्रकारे कॅल्क्युलेशन्स करत राहतात. आपल्याला हे बीट्सवर कोणते बीट्ससाठी कोणते फिंगर्स यूज केले जातात हे समजलं तर आपण इझिली करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला जेव्हा फिंगर्सवर करायचं आहे त्या फिंगर्सवर करताना आपल्याला आपल्या डोळ्यासमोर हे टूल ठेवायचं आहे. जेव्हा आपण आपल्या डोळ्यासमोर हे टूल ठेवणार तेव्हा आपण कोणते बीट्स आपण खाली घेतोय, कोणत्या बीट्सवर घेतोय हे आपण तेव्हा कॅल्क्युलेशनच्या वेळेस समजू शकतो. आणि जेव्हा आपण हे फोटोजेनिक मेमरी आपली त्याच्यामुळे वाढते, मीन्स आपण कल्पना करायला शिकतो चांगलं की कोणते बीट्स घेतलेले आहेत कॅल्क्युलेशनमध्ये, त्यावेळेस काय होईल, त्यावेळेस त्याचा आन्सर काय येईल, हे आपण कल्पनेनेही शिकू शकतो. म्हणजे आपण एक कल्पना करू शकतो की या कॅल्क्युलेशन हे जे टूल आहे टूलच्या सहाय्याने कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं जातं. आता एक कॅल्क्युलेशन मी तुम्हाला फिंगर्सवर समजवणार आहे. आता हे टूल आपण साईडला ठेवूया, फिंगर्सवर कशा पद्धतीने करतात हे पहा. आता याच्यासाठी हे मी 5th क्वेश्चन घेत आहे तुम्हाला समजवण्यासाठी. फर्स्ट दिले 7. तर 7साठी हे जी फिंगर आहे 5साठी ही बीट खाली घेणार, मीन्स 5 आणि इथे 2. देन दिस इज 7. ओके. आता +9साठी +10 - 1. आपल्याला इथे लक्षात ठेवायचे की आपण इथे 5 आणि इथे 1 खाली एक आहे आपलं अजून एक. ओके. नेक्स्ट पुन्हा 9 ॲड करायचं, देन अगेन 10 ॲड करणार आणि 1 मायनस करणार. म्हणजे आता इथे आपल्याकडे काय राहिले, इथे 20 आणि इथले 5 राहिले, बरोबर. आता आपल्याला इथे काय करायचं, 4 ॲड करायचे, तर खालचे 4 डायरेक्टली ॲड करायचे. तर हे 9 आणि हे 2, बरोबर. 2 मीन्स हे 20. देन दिस इज 20 आणि हे 9. हे झाले. आता त्याच्यानंतर -6 करायचं. -6 करण्यासाठी 5ला मायनस करणार आणि खाली 1 मायनस करणार. म्हणजे खाली आपले ऑलरेडी 4 होते इथं, त्यातला आपण 1 मायनस केलं, तर आता इथे किती राहतील, 3 राहतील. तर आपला आन्सर येईल 23. अशा पद्धतीने विद्यार्थी जे पण आहे हे असे कॅल्क्युलेशन करत राहतात फिंगर्सवर, हे याच्या साहाय्याने करतात. अशा प्रकारे विद्यार्थी कॅल्क्युलेशन करताना ते बीड्सची व्हॅल्यू काय आहे हे समजून घेऊन मग ते फिंगर्सवर तिथं कल्पना करतात की हे फिंगर्स हे जे बीट्स होते हे आपण खाली घेतले होते, हे बीट्सवर घेतले होते आणि त्याच्या साहाय्याने ते आन्सर्स देत राहतात. हे तर बेसिक आहे, हे लेवल 1चं आहे.
2 डिजिट 3 डिजिट 4 डिजिटचे जे पण नंबर्स आहेत त्याच्यासाठी सुद्धा याच फिंगर्सचा यूज करून कॅल्क्युलेशन केलं जातं. म्हणजे आपले जे फिंगर्स दिलेले आहेत त्या फिंगर्सची जी पण बीट्सची व्हॅल्यू आपण ज्या फिंगर्ससाठी यूज केलेली आहे किंवा बीट्सच्या व्हॅल्यूसाठी जी फिंगर यूज केलेली आहे तीच फिंगर यूज करून आपल्याला पुढची कॅल्क्युलेशन इझिली करता येतात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे समजला असेल. तुम्हाला हे कॅल्क्युलेशन पूर्णपणे समजले असतील की अबॅकसच्या टूलवर हे विद्यार्थ्यांचं जे टूल आहे त्याच्यावर विद्यार्थी कशा पद्धतीने करतात कॅल्क्युलेशन हे नक्कीच समजलं असेल. जरी काही डाऊट असतील तर नक्की कमेंटच्या थ्रू सांगा. तुमचे डाऊट्स क्लिअर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये हे नक्की तुम्हाला हे पूर्णपणे समजलं असेल. आज इथेच थांबूया. पुढे भेटूया नवीन काही क्वेश्चन्स घेऊन, नवीन काहीतरी ट्रिक्स घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.